नमस्कार मंडळी, मी पवन सोनटक्के स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच सह्याद्री भटकंतीमध्ये. सह्याद्रीमध्ये महाराष्ट्राचा श्वास. याच सह्याद्रीमुळे किंवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून स्वराज्याची पायाभरणी झाली. तोच आपला बलाढ्य आणि खंबीर असा सह्याद्री. आज आपण सैर करणार आहेत सह्याद्रीतील नाहीशा होत चाललेल्या ऐतिहासिक घाटवाटा. सो नमस्कार मंडळी, वेलकम एका तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, मी आलो आहे आता रायरेश्वर किल्ल्यावरती. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आम्ही मुंबईवरून निघलो होतो आणि आजचा जो ट्रेक आहे आपला रायरेश्वर, सापडखिंड आणि अस्वलखिंड असा 3 दिवसीय आपला ट्रेक असणार आहे. आणि आत्ता आपण रायरेश्वर किल्ल्यावरती आलो आहे. बघू शकता, हा रायरेश्वर किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली हा रायरेश्वर किल्ला. आणि याच्या समोर दिसतोय तो आहे किंजळगड. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आत्ता सध्या रायरेश्वर किल्ला एक्सप्लोर करणार आहेत आणि त्याच्यानंतर सापडखिंड आणि अस्वलखिंड असे 3 दिवस. गडाची पार्किंग आहे. डायरेक्ट तुम्ही गडाच्या पार्किंगमध्ये बाईक, व्हेकल, बस वगैरे जे आहे ते डायरेक्ट इथं येते. आणि हा गड आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅकिंग करून पण येऊ शकता, पण ट्रॅकिंगची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही गडाच्या जवळ पार्किंग वगैरे आहे गाडीची, येऊ शकतात. रायरेश्वर या गडाचं दर्शन घेऊन जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन परत सापडखिंड आणि अस्वलखिंड करायचे. असा 3 दिवशी आपला ट्रेक असणार आहे. कॅमेरा नाही आता संदीप बाबू, कॅमेरा असायचा. इथून आता झाला आहे लोखंडाच्या सुरू, कारण की इथून पायऱ्या नाही आहे. रास्ते भी कचरा हा गोरेगाववरून आले. टाकं हे जे तुम्हाला दिसत आहे हे गोमुख टाक आहे, पाणी आहे. आणि हे पाणी 12 महिने असतं. आणि या टाक्याच्या आहे समोर जातो इकडे रायरेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इकडे आहे. तर हे बघा, तिथे असे बाटल्या वगैरे टाकले, तर कृपा करून तुम्ही आल्या तरी इथं बाटल्या वगैरे टाकू नका. कुठे हां काय हे गोपाळ जंगम का? हां हा, वरती गेले ना. हा, दुकान आहे. मग इथे शाळा आहे का? तू शाळेत चाललाय? कितवीपर्यंत आहे शाळा? 7वी. इथे 7वीपर्यंत आहे. अच्छा, तू कितवीला आहे मग? मी 3रीला. अच्छा, हेच मंदिर आहे ना रायरेश्वर पठार. तर बघू शकता मित्रांनो, हे मंदिर आहे. ॲक्च्युली वरती शाळा आहे. हां दिसली चालेल. ॲक्च्युली हे रायरेश्वर पठार आहे आणि याच्यावरतीच रायरेश्वर पठार जे आहेत ते वेगवेगळ्या फुलांसाठी आणि म्हणजे फुलं वगैरे आहे ना, वेगवेगळ्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जसं सातारामध्ये कास पठार आहे, त्याचप्रमाणे हे रायरेश्वर पठार पण तेवढंच प्रसिद्ध आहे. तर सध्या तरी आता काही नाही आहे, कारण की सीझन गेलेला आहे. आणि वरती शाळा वगैरे आत्ताचा जो मुलगा होता त्याने सांगितलं आहे ना, मंदिर पण आहे. आणि इकडे घरे आहेत. आता आपण त्या घरांकडे चाललो आहे, कारण की आमची जी टीम आहे तिथे आमची चाय पाण्याची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन नंतर समोरचा जो प्लॅन आहे तो आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगूया. इथे आता आपलं सेटअप वगैरे करूया. इथे आपली चाय पाणी नाश्ता सगळे रेडी. वाह,
आहेत मस्त एकदम सुबे स्टार्ट. हे काय आहे तिकडे सर इकडे आहे तुम्हाला शोधतंय तिकडे. हे नाश्ता करूया. नाश्ता की जेवण आहे? हे नाश्ता आहे. लोणग्याची भाजी ठेचा. स्वीट पण आहे. लोणचं रे? नाही नको. संध्याकाळी चटणी आहे काय आहे काय ठेचा घ्या हे घ्या. झालं माझं आलाय ठेचा आलाय. एक नंबर आहे ना टेस्टी. नमस्कार मंडळी. सय्यवेद संस्था भांडूप निर्मित आकारित आपला आजचा ट्रेक 3 दिवसाचा. त्यातली आजची पहिली वाट अशी आहे की इथून आपण चालत नाकिंद्याला जाऊ. नाकिंदा करून परत पाठीमागे येऊन आपण मारदांडाने खाली उतरू. मारदांडाला इथे जायला इथून माझ्यामध्ये 6 तास लागणार, कमीत कमी 6 तास, आणि मारदान उठल्याला कमीत कमी 3 तास. त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला वाटचाल करायची आहे. मारदान उतरताना अत्यंत स्लिपरी आहे, घसरगुंडीचा पार्ट आहे. कुणीही कसल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही. आपल्याला तंगड तो ट्रेक असला, टाईम लिमिट जरी असला तरी स्वतःला सांभाळून करायचं. काय आम्ही किती वेळा पडलो त्या दिवशी. त्याही करेल असं कुठलीही वस्तू खाली टाकायची नाही, आपल्याला ठेवून द्यायची आहे. की पायलटपासून आत्ता आपली जी व्यवस्था नव्हे कित्येक वर्षानुवर्षे, मी त्यांना जवळजवळ 20 वर्षे ओळखते, सगळ्यांची सोय जी जे करतात म्हणजे ते मनात काही ठेवून नाही करत. खुल्या मनाने असतं की तुम्हाला काय लागेल ते घ्या, लागेल तेवढं घ्या. किंमत सांगत नाहीत, काही सांगत नाहीत. तुम्ही काय दिलं तर ते कधी नाराज होत नाहीत. आणि आज गेले माझ्या माहितीप्रमाणे 20-22 वर्ष ती ही सेवा सगळ्यांसाठी देत आहेत. त्यामुळे त्यांचे आपण आभार मानणं फार गरजेचं आहे. आणि त्यांची व्यवस्था अशीच सर्व त्यांची जी भाव आहे मनातला तो सगळ्यांसाठी मोकळा राहून देत. सो मंडळी, आता आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे आणि सगळं आपलं इंट्रोडक्शन आमच्या गाईडने दिलेली आहे. आता आपण रायरेश्वर ते मारदाड ना उतरणार की चढणार? उतरणार. तर रायरेश्वर ते मारदाड जी नाड आहे ती आता आपण उतरणार आणि परत चढणार. तर हा ट्रॅक जो आहे आपला जवळपास 6 तासाचा असणार आहे. पण बघूया आता किती तास लागते. तर कारण की आम्ही आता थोडं लेट झालेलो आहे. 7 रंगाच्या मातीकडे जाणारा मार्ग म्हणजे इथे जे रायरेश्वर जे पठार आहे ना तिथे 7 रंगाची माती हे मिळते. हे एक खास या पठाराचं वैशिष्ट्य आहे. तर बघूया आता आपण 7 रंगाची जी माती आहे तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने आपण त्या नाडेकडे चाललोय. तशी तर आता सध्या लाल माती दिसत आहे, म्हणजे बघूया 7 रंगाची जी माती आहे ती आता आपल्याला बघायला मिळेल. सो आता आपण 7 रंगाची माती या ठिकाणी आलेलो आहे. पण हे काय हे इथे बोर्ड लागलेला आहे आणि इथे 7 रंगाची वेगवेगळी म्हणजे माती आहे, कलर. तर तिथे दिसते. बघूया आता आपण 7 रंगाची माती. हां ती तिथेच आहे बहुतेक. ती हा एवढा ती आहे ना? हा एवढाच पण सर, एवढाच. एवढा बाकी ठिकाणी कुठे 7 रंग नाही आहेत. बघ ना, ग्रे आहे, एक लाल झाली. ते हातावर गेले तू. हा महाराष्ट्रातलं लडाख. एक हे झाली आणि लडाख में ऐसे माउंटेन होते ना. बघूया इथे आहे 7 रंगाची माती. हे दगडात पण आहे ना. हा इथे आहे ना. इथे हळदीचा रंग रे. हळदीचा आहे आणि लाल आहे आणि काळवी आहे ना. 3 1 2 3 एक काळपट 4 आणि ही एक 5 दिसतंय. हां हा एक 6
6 कलर दिसले आपल्याला. आठवा किती रे? सात आपल्या मनात सगळं जांभळा तिकडे. जांभळा. बाबा पिवळा हम्म. नाही हा केशरी केशरी हा पिवळा केशरी वरती आहे जांभळा. 7 कलर आहे ती आणि ह्या एवढ्याच परिसरामध्ये आहे रायरेश्वर पठारावर. सो आता आपलं एक्सपेरिमेंट चालू आहे. हे बघा आमच्या सावली नको सरांनी ही 1 2 3 4 5 6 पुढे ही 6 आणि 7वी काळी ही. ओके तो 7 झालेले आहेत. चला आमचे अजितजी वाडेकर ते यांच्या छत्राखाली छायेमध्ये आम्ही आमचा ट्रेक करतोय आणि बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं यांच्याकडून. थँक्यू धन्यवाद. चिनी नाही आपली लाल माती. चिनी माती नाही नाही. कितीला आहे? 700 रुपये. 700 रुपये. काही चहामध्ये साखर ओरिजिनल आहे ओरिजिनल. बघा आमचा छोटा ट्रॅकर. हे तुझं नाव काय रे? सांग नाव सांग. वेदांत श्रीप्रसाद मनोहर वेदांत श्रीप्रसाद मनोहर मनोहर. बघा आमचा छोटा ट्रॅकर रायरेश्वर ते हा आपली कुठली खिंड? मार्कंड. नाखिंड नागखिंड नाही रे, नागखिंड समोर आहे. रायरेश्वर हां सापडखिंड आणि मग अस्वलखिंड. तसा चालतोय बघा आमचा छोटा ट्रॅकर. खतरनाक ट्रेकर. हां मग याच्या आधी गेला का रे तू ट्रॅक कधी? तो 6 वेळा 6 वेळा गेला 5 वेळा गेला. म्हणजे हा तुझा 6वा. वा छान छान. 6व्यामध्ये मोठी उडी घेतली तू. याच्या आधी कुठला गेला मग? याच्या आधी टायगर हिल्स अच्छा हातगड हां. गड आता मागे जे आहे ना याचे गवत जे आहे ना पूर्ण गोल्डन गोल्डन झालं आहे आणि आजूबाजूला या बाजूला तरी आहे आणि इकडे पण तरी आहे आणि इथलं दृश्य जे आहे ना एवढं भारी आहे ना की असं म्हणजे चालायला थकवा पण नाही येत आहे कारण की हवेमध्ये असा गारवा आहे. आणि आता आम्ही जवळपास 1.5 तास झालं आहे चालतो आहे पण तेवढं पण आता काही वाटत नाही आणि ऊन पण वाढलं आहे. अजून 6 तास चालायचं आहे. माहीत नाही 6चे जास्त पण होऊ शकतं कारण की ऑलरेडी लेट झालं आहे आम्ही आणि नाखिंडची आहे ती उतरून परत चढून दुसऱ्या गावी जायचं आहे. तर अजून पण वेळेचं सांगू शकत नाही की आम्ही त्या गावी किती वाजेपर्यंत पोचणार. तर आजूबाजूचा जो परिसर आहे ना मित्रांनो खरंच एकदम माइंड ब्लोईंग आहे. महाराजांनी पावसाळ्यामध्ये तर पराक्रम सर्व केले हिरवं आणि हिरवं आहे. स्वराज्य निर्माण केलं. दमछाक करणाऱ्या आणि मनाला ठीक आहे. धडक भरणाऱ्या त्या घाटवाटा धंदाट बिरोबा देव आहे ना? यातून कसे काय मावळे गेले अच्छा. असतील याचाच विचार बिरोबा. मनाला विचार करण्यास भाग पाडतो. रायरेश्वर पठारावरची काही ऊर्जा असेल, बिरोबा देव. काही ती स्वराज्याप्रती आणि महाराजांबद्दल निस्वार्थ निष्ठा. गवा रानगवा हे ना हा पायाचा ठसा. हे डुकरांनी केलेले आहे. डुकरांचे पाय पाय छोटे छोटे तिथे. हा? नाही नाही ते डुकराचं आहे ना ते छोटावाला. गव्याचे मोठे असतात गव्याचे नाही. हे सगळं त्याने उकटलेलं. ही फुलं बघा जी फुलं हा फुलंच आहे. अशी विविध प्रकारचे जे फुलं आहेत ना रायरेश्वर पठारावरती आहेत. आता सीझन नाही आहे त्याच्यामुळे ही जी दिसतात ना व्हाईटवाली ही खूप छान सुंदर दिसते.
छोटी छोटीच आहे, पण सोनकीची पण फुलं आहे त्याच्यामध्ये. मंडळी आता आपण रायरेश्वर पठाराच्या जेव्हा पॉईंटवरती आलेलो आहे, या पॉईंटचं नाव आहे राम्याचा दरा. चालू केलं हे उगाच घेतला. एक फोटो काढ, व्हिडिओ काढतोय घ्या. शुरू करो. वा, ठेचा कुठे? ठेचा संपला वाटतंय. है ना, हाय. खाना खाते सब लोग बैठे. देखो, राम्याच्या दरा या पॉइंट वरती आम्ही आता जेवण करतोय. ये लवकर ये. ओहो, ये अपना टिफिन और निकालेंगे इसमें चटनी. किधर गया मेरा? है ना, ये देख ना, हरा वाला चटनी है ना अपना. चलो भाई लोग, है तो राहू दे. हे घ्या, हे घ्या चटणी. चटणी चालू आहे. आमचे लीडर आहे बघा कसं. चालू आहे. कसं आहे ते, तसं पाणी प्यावं लागते आम्हाला. आंबा भरून पाणी प्यावं लागते. इकडे भरतं अजून सगळं. राकेश आपण गडच आहे की नाही? गड नाही ना कुठला? तीन का? मागचा व्ह्यू बघा किती भारी आहे. एकदम लास्ट. ऊन सावली होत आहे आता. हा, मग अशी गारवा होता हवेमध्ये. आता पण गारवा होता. अजून जी अशी हवा येते ना वर, त्याच्यामुळे भारी आहे. आता आपल्याला उतरायचं आहे ना? आता उतरून लागेल. तासभर लागेल अजून अजून तासभर लागेल आम्हाला. मार्केटच उतरायचे ना आता. GoPro आहे का? बिजी आहे. इथं पण पाणी आहे का नाही? पाणी नाही. चल, फोटो काढ. मरोबी रायरेश्वर वरून राम्याचा दान चालत महारदांड उतरून कुडडे गाव उतरलो. सर्वांची दिवसभराची पायपीट करून संध्याकाळी कुडडे गाव येथे रात्रीचा मुक्काम ठोकला. कारण दुसऱ्या दिवशी अशाच पायपीट करून कुडडे ते ढवळा गाव गाठायचं होतं. सकाळी 7 वाजता सर्वांनी सामानाची आवराआवर करून परत मनाचा निश्चय घट्ट करून कुडडी ते ढवळा गाव म्हणजेच अस्वल खिंड उतरून ढवळा गाव गाठलं. कढीपत्ता
वाह काय दृश्य आहे हे बघ. आपल्या नजर हटत नाही असं नजर वाटतं. हटत नाही. त्या तिकडे पलीकडे माझी पलीकडे खूप लांब आहे. आई, सह्याद्री तेवढं वाटतं तेवढं सोपी नाही. दिसायला बघा किती सुंदर दिसतं. खाली खाली गेलं की काही चान्सच नाही. आमचा जो प्लॅन आहे ना तो उतरायचा होता असा खाली उतरायचा होता. पण हे बघू शकता तुम्ही ती वाट जी आहे ना ती नाहीशी झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही चढाई केली. काढला झिंगाला लावू गव्हाच आहे. व्हिडिओ हे काय अरे आई बघा कसा गवा आहे. इथे मेला की मारला माहित नाही. एवढा मोठा आहे बघ. कसा आहे भारी. शिंग वगैरे चांगले यायचे. गाडी लावूया. म्हणजे याला जास्त दिवस नाही झालेले वाटतं. 7-8 महिने. नाही तर शिंग पण कुजले असते ना. या गावी जायचं का आपल्याला खाली. खूप लांब आहे अजून. मला काय दिसत नाही. आपल्याला इथून उतरायचं आहे आणि आमची गाडी आता सज्ज झालेली आहे. पाय खाली डिक्लाइन करायचं आहे. खरं सांगतो इथून तर काही दिसत नाही. खूप कठीण आहे इथून उतरणं. खूप कमी लोक ही जी वाट आहे ही सर करतात. आता आम्ही करतोय. मी पण फर्स्ट टाइम करतोय. ऍक्च्युली तुम्ही समोर बघितले ना मला काही दिसणारच नाही. पण आपल्याला इकडे जायचं खाली. आता दिसतंय का रस्ता तुम्हाला तो समोर दिसणार. खडीवर पाय नको देऊ. आराम से करते जाने. होते बघ थोड्याच्या. इथं गवत आहे बरं. लिया
वाडेकर तू दगड पाचच्यांना नाही माहिती पडणार कोणता दगड तो. साईटला करा त्या दगडाला, नाहीतर काहीतरी करा. थांबापूर तुम्ही हा तो आहे दगड. हा साईटलाच करा त्याला. हाँ इसीलिए तो फोटो ले आई है. इसीलिए फोटो ले रहे हैं. ठेवा. कौन सा उठा के रख देना. उठता होगा तो. ये वाला पत्ता है. ओके ओके. या दगडावरती आहे ना पाय देऊ नका. फक्त ग्रिपसाठी असं थोडं. इधर लेफ्ट की तरफ झुक के चलना है. हां. वो उनका मैसेज है और वो आगे पास करते चलते. लेफ्ट साईडला हे ठेवा. तिकडे नका जा. इकडे नाही. तिकडून नाही. लेफ्ट को झुक के तिकडून स्लीपर आहे थोडं. ये साइड में आते समय राइट साइड. हाँ हाँ इथे बसून घ्या. इथे थोडं हे आहे बरं माती घसरते. खाली. इधर फिसलेगा दोस्त. हां हां. इथे माती आहे. गिरगिट की तरह रंग बदलो. इथे माती आहे. हळू पाय ठेवा. हा इथे बघा. इकडे इथे हे नको करूया. इथे द्या. हां हात पूर्ण वर वेट तिथे ठेवा. का घसरगुंडी आहे का? हो. सर इथं घसरत्या. इथे नाही दगड पण आहे. इसी तरफ पैर रखो. हाँ. इसमें मत रहना. इथे दगड आहे. इथे घसरतं थोडं. सांभाळून. येऊ द्या खाली. हो. मट्टी आहे पुरा. पूरा सपाचट करके लेके जाएंगे. सर इसको पकड़ो मत. टूट गया था. हाँ टूट गया. तोड़ी दूँ क्या उसको? कोई पकड़ेगा नहीं तो.
याला पकडा, हे मजबूत आहे. वाला वेळ आहे तोपर्यंत आम्ही खाली उतरून जाणार. तर हे दरी बघा, व्ही टाईप बटरफ्लाय. इथून गेला ना सरळ खाली, इधर से गया सीधा नीचे. पैर फसवा लागते पहिले, असा पैर टाच फसवा, टाच पहिले एक, त्याच्यानंतर बस. तब्बल 9 छोट्या-छोट्या तासाच्या सोनकी. प्रवासानंतर आणि पायपीट केल्यानंतर आम्ही मारदाड उतरून कुरडे गाव येथे पोहोचलो. कुरडे गावात मित्रांनो आम्हाला रात्र झाली होती, त्यामुळे आजचा मुक्काम आम्ही कुरडे गावामध्ये कारवीचा आहे ना, केला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप कसा जास्त वाटला सपोर्ट होतोय, खूप मदत होते कमेंट कारवीने. मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिव.